Am I audible? काय चालू झालं? चालू झालं? वाह, चालू झालं. Am I audible? Yes, sir. Yes, Very sir. good. आज आवाज पण येतोय बरं का, छान वाटतंय. सानिका पवार आहे, काय काय कोण कोण जॉईन झाले बघा. सृष्टी काळे, गुड आफ्टरनून. सॉरी. संध्या चंदन शिवे, गुड आफ्टरनून. Good afternoon, sir. तृप्ती काळे, गुड आफ्टरनून. Good afternoon, sir. सृष्टी, गुड आफ्टरनून. Good श्रद्धा afternoon, sir. कुलकर्णी, गुड आफ्टरनून. Good afternoon, sir. आदित्य देशमुख, गुड आफ्टरनून. Good afternoon, sir. अंजली राऊत, गुड आफ्टरनून. Good afternoon. सावनी, सावनी, गुड आफ्टरनून. त्यांचं माईक नाही आलं बघा. समज बाकीच्यांचं माईक नाही आलं. माईक नाही आलं म्हणजे जॉईन नाही झाले. ठीक आहे. सगळे आले का बघा. मी एकटेच आहे का? आले का सगळे? आले का शेजारी बघा. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. पुढचा पॉइंट घेतोय आपण. लेट अस स्टार्ट. ऑनलाईन. Yes, sir. Yes, sir. हा, आता एचओडींशी चर्चा झाली. पुढच्या सेमिस्टरमध्ये आहे ना सगळेच ऑफलाईन असतील. Yes, sir. हा, असं असतील असं म्हणलेले ते, माहित नाही मला. हा, बोलू नका आता बरं का. बोलायचं असेल तर दरवाजा उघडाच आहे. हकलण्याची गरज भासून आहे कुणाला. जर बोलायचं असेल तर डायरेक्ट जाऊ शकता. समजून घ्या. Unit number last, unit number 4. Name of the unit is understanding how to maintain harmony in the nature and existence. नेचर बद्दल आपण शिकलो. आता एक्झिस्टन्स कडे चाललेलो आहे, अस्तित्वाकडे चाललेलो आहे. नेचर मध्ये आपण पाहिलं देर आर 4 ऑर्डर्स. नंबर 1 फर्स्ट ऑर्डर इज फिजिकल ऑर्डर. नंबर 2 सेकंड ऑर्डर इज बायो ऑर्डर. थर्ड is animal order. Fourth one is human order. These are the 4 orders, and in each order you will find different units. In each order you will find different units. All these units are submerged in the space. Space is all pervading. And pervading चा अर्थ काय? सर्वव्यापी आहे. अंतरिक्ष हे कसं आहे? सर्वव्यापी आहे. आणि ह्या अंतरिक्षा आतमध्ये जर काही गोष्टी येत असतील तर ते सगळे युनिट्स आहेत. ते सारे युनिट्स कुठून येतात आहेत? 4 ऑर्डर्स मधून येतात आहेत. ज्या ऑर्डर्स आहेत ह्युमन ऑर्डर्स म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे.
So whatever units we have seen, and all units are coming from the 4 orders. That is human order. That is first order is physical order, second is bio, third is animal, and fourth one is human order. All these orders are orders of the nature. निसर्गाच्या ह्या 4 ऑर्डर्स आहेत, लक्षात घ्या. आणि त्या 4 ऑर्डर्स मध्ये वेगवेगळे युनिट्स आहेत. त्यांची थोडंसं एक्झाम्पल थोडंसं रिव्हिजन होण्यासाठी आहे. पहिलं जे ऑर्डर आहे ते फिजिकल ऑर्डर, ज्याच्यामध्ये सॉइल आणि वॉटर येतं एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. सेकंड ऑर्डर इज बायो ऑर्डर, जिकडे ग्रास, ट्रीज, प्लांट्स येतात. थर्ड ऑर्डर इज अॅनिमल ऑर्डर, जिकडे अॅनिमल आणि बर्ड्स येतात, पशु आणि पक्षी. अँड फोर्थ ऑर्डर इज ह्युमन ऑर्डर, जिकडे फक्त ओनली ह्युमन येतात. Unfortunate thing is what? We all are not human. Unfortunate thing is what? On this earth we are not all human beings. आपण सारे जण मानव नसल्यामुळे अडचण येत, लक्षात घ्या ना. आणि 4 ऑर्डर्स मध्ये प्रॉब्लेम्स होतात आहेत. त्याच्यामुळे डिसहार्मनी आहे. डिसहार्मनी आहे म्हणजेच काय? सगळं काही अव्यवस्थित आहे. जर ते हार्मनी मध्ये आलं तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. ठीक आहे, होतील. इथेच थांबूया आपण. जास्त सांगत बसले की त्रास होतो परत. ठीक आहे. होलिस्टिक परसेप्शन आहे. आता आपण पुढचा पॉईंट घेतोय बरं का, जो महत्वाचा आहे असं वाटतंय मलाच. तुम्हाला वाटत असेल तर मग चांगली गोष्ट आहे ती. होलिस्टिक परसेप्शन म्हणजे सर्वांगीण दृष्टिकोन. होलिस्टिक परसेप्शन म्हणजे सर्वांगीण दृष्टिकोन कशाचा? ऑफ हार्मनी इन एक्झिस्टन्स. हार्मनी म्हणजे सुव्यवस्थित होण्यासाठी, इन म्हणजे कशामध्ये तर अस्तित्वामध्ये सुव्यवस्थितपणा येण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन काय आहे हे पाहण्याचा हा पॉइंट आहे. ज्याला आपण होलिस्टिक परसेप्शन ऑफ हार्मनी इन एक्झिस्टन्स असं म्हणतोय. आता इकडे आपण जास्त चर्चा नाही करणार आहे. शेवटचा टॉपिक आहे. फक्त इमेजेस पाहणार आहेत, इमेजेसचा अर्थ समजून घेणार आहेत आणि आपण पुढे जाणार आहेत. इमेज दिसते का ऑनलाईन? Yes, sir. हा, तर सगळ्यात टॉपला आहे ना, थोडस पेन घेतो मी, कुठे बघतो एक मिनिट. सगळ्यात वरच्या टॉपला इकडे लिहिलेलं आहे ना, एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. अस्तित्व म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न केलाय. अस्तित्व म्हणजेच इज इक्वल टू चिन्ह आलं इकडे. अस्तित्व म्हणजेच काय? कोएक्झिस्टन्स. कोएक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व. थोडस गालावरती हात नका ठेवू ऑफलाईन वाले बरं का. ताट बसाय ना, पाठीचा मनका ताट पाहिजे. मेंदू मध्ये डायरेक्ट घुसतं. काय घुसतं ते बघा तुम्हीच. ठीक आहे. पण मेंदू मध्ये स्ट्रेट जातं सगळं. जे काय तुम्ही अभ्यास करत आहात, जे काही शिकत आहात, त्याच्यासाठी पाठीचा मनका कमीत कमी 45 मिनिटं जे लेक्चर असतं त्याच्यामध्ये असलं पाहिजे आपला पाठीचा मनका ताट. ऑफलाईन वाले, ऑनलाईन वाले तुम्ही पण थोडस ताट बसत चला. सेशन अटेंड करत असताना इफेक्ट जाणवेल, पॉझिटिव्ह इफेक्ट जाणवेल, गोष्टी समजायला लागतील. काही जण झोपून ऐकत असतील तिकडे, काही जण पांघरून घेऊन बघा ना काय. तर तसलं त्याला शिकणं म्हणत नाही. त्याच्यामुळे थोडस व्यवस्थितपणे लेक्चर्स अटेंड करत चला, गोष्टी समजतात. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. इज इक्वल टू वापरलं इकडं, म्हणजेच काय आहे तर कोएक्झिस्टन्स आहे, म्हणजे सहअस्तित्व. एक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व आहे. आणि हे शिकलो आपण. माझ्या अस्तित्वामुळे तुमचं अस्तित्व आहे, तुमच्या अस्तित्वामुळे माझं अस्तित्व आहे, आपल्या दोघांच्या अस्तित्वामुळे डिव्हिजन सीचं अस्तित्व आहे, डिव्हिजन सीच्या अस्तित्वामुळे अख्ख्या FY बीटेक डिपार्टमेंटचं अस्तित्व आहे, अख्ख्या FY बीटेक डिपार्टमेंटच्या अस्तित्वामुळे आपल्या कॉलेजचं अस्तित्व आहे, कॉलेजच्या अस्तित्वामुळे युनिव्हर्सिटीचं अस्तित्व आहे. अँड व्हाईस वर्सा, उलट. युनिव्हर्सिटीच्या अस्तित्वामुळे आपल्या कॉलेजचं अस्तित्व आहे, कॉलेजच्या अस्तित्वामुळे डिपार्टमेंटचं अस्तित्व आहे, डिपार्टमेंटच्या अस्तित्वामुळे डिव्हिजनचं अस्तित्व आहे, डिव्हिजनच्या अस्तित्वामुळे विद्यार्थ्यांचं अस्तित्व आहे, विद्यार्थ्यांच्या अस्तित्वामुळे माझं अस्तित्व आहे, माझ्यामुळे तुमचं अस्तित्व, आणि उलट सुलट. ठीक आहे. त्याला म्हणायचं सहअस्तित्व. नवऱ्याचं अस्तित्व बायकोमुळे, बायकोचं अस्तित्व नवऱ्यामुळे, समजतं का? त्याला म्हणायचं सहअस्तित्व. GF BF मुळे, BF GF मुळे, त्याच्यामुळे ते अस्तित्व एकमेकांचं. समजून घ्या. फ्रेंडशिपचं अस्तित्व मित्र असल्यामुळे. जर मैत्रीच नसेल तर फ्रेंड्स नसतात. साधा आणि सरळ. ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या ना, अस्तित्व म्हणजे काय? कोएक्झिस्टन्सचं अस्तित्व आहे. All units are submerged in the space.
हे सारे युनिट्स जे 4 ऑर्डर मधून येतात, नेचरच्या त्या 4 ऑर्डर आहेत, त्या 4ही ऑर्डर्स मधून येणारे युनिट्स हे सबमर्ज्ड इन दी स्पेस म्हणजे बुडलेले आहेत, त्या अंतरिक्षामध्ये बुडलेले आहेत. मग एक्झिस्टन्स कॅन बी क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. त्याचे 2 टाइप, एक्झिस्टन्सचे 2 टाइप पडले इकडे. पहिला जो टाइप आहे त्याला आपण युनिट्स म्हणतोय, ब्रॅकेटमध्ये नेचर असं लिहिलेलं आहे. आणि दुसरा जो टाइप आहे एक्झिस्टन्सचा तो म्हणजे स्पेस, अंतरिक्ष. अंतरिक्ष हे काय? ऑल परवेडिंग. ऑल परवेडिंग म्हणजे सर्व व्यापी आहे. अंतरिक्षनी सगळ्यांना व्यापून टाकलेलं आहे. लक्षात घ्या, अख्ख्या पृथ्वीला व्यापलेलं आहे अंतरिक्षाने, राहिलेल्या प्लॅनेट्सला व्यापलेलं आहे स्पेसने, सूर्याला व्यापलेलं आहे, अख्ख्या आकाश गंगेला व्यापलेलं आहे त्या स्पेसनी. अशा हजारो सूर्यमालांना व्यापणारं ते स्पेस आहे, ज्याला आपण काय म्हणतोय? ऑल परवेडिंग, सर्व व्यापी, म्हणून तो शब्द आलेला आहे. मग डाव्या साईडला जे युनिट्स आहेत, जे नेचर म्हणलेलं आहे, तर ते सगळे युनिट्स आपण पाहिलेलं आहे बरं का, लिमिटेड इन साईज. प्रत्येक युनिटचा आकार हा मर्यादित आहे. तुमची उंची, माझी उंची लिमिटेड आहे. यस. आपल्या क्लासची जी काही एरिया आहे ना, तो पण लिमिटेड आहे, समजून घ्या. आपल्या कॉलेजचा पण एरिया लिमिटेड आहे, युनिव्हर्सिटी पण लिमिटेड आहे, महाराष्ट्राची बाउंड्री पण लिमिटेड आहे, इंडियाचा नकाशामध्ये इंडियाचं बाउंड्री पण लिमिटेड आहे, अख्ख्या पृथ्वी ही लिमिटेड आहे. त्याचा डायमीटर बघितला तर तो पण लिमिटेड आहे. मूनचा डायमीटर लिमिटेड आहे, सनचा डायमीटर लिमिटेड आहे, एव्हरीथिंग इज लिमिटेड आहे. सो नेचर मध्ये जे काही वेगवेगळे युनिट्स आहेत ते सगळे लिमिटेड इन साईज आहेत. प्रत्येक युनिटमध्ये ऍक्टिव्हिटीज होत असतात. प्रत्येक युनिटमध्ये ऍक्टिव्हिटीज होत असतात, म्हणजेच ते क्रियाशील आहेत. सगळे युनिट्स हे क्रियाशील आहेत. हे समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल शेतकऱ्याचं देऊया आपण. शेतकरी जर कन्सिडर केला तर कुठल्या ऑर्डर मध्ये होतो? 4 ऑर्डर पैकी ह्युमन ऑर्डर, समजूया का? हा, शेतकरी फार्मर म्हणूया ना, फार्मर इज आहे ना कमिंग फ्रॉम ह्युमन ऑर्डर म्हणूया आपण. त्याची जी शेतजमीन असते, शेतजमीन, ती कुठल्या ऑर्डर मध्ये येणार? फिजिकल ऑर्डर मध्ये येणार आहे. सॉइल आणि वॉटर मध्ये येणार, म्हणजेच फिजिकल ऑर्डर. म्हणजेच ह्युमन ऑर्डर आणि फिजिकल ऑर्डरचं इंटरॅक्शन व्हायला लागलं इकडे. त्याच्यासाठी मग तो काय करतोय? सीड्स, बियाणं म्हणूया आपण, ते शेत जमिनीमध्ये पेरतोय. परत एकदा फिजिकल ऑर्डर मधलं वॉटर आणि जमीन आणि त्या बिया आणि तो शेतकरी, ह्या सगळ्यांचं इंटरॅक्शन होऊन पीक येतंय म्हणूया आपण. विचार करा, आलेलं पीक हे आपण परत जे काही आहे, म्हणजेच थोडक्यात त्या शेतकऱ्यामध्ये, त्या शेत जमिनीमध्ये आणि त्या बियाणांमध्ये ऍक्टिव्हिटीज होत आहेत. त्या ऍक्टिव्हिटीज मुळे ऍक्च्युअली एक्झिस्टन्स आहे का? विचार करा. म्हणून सगळ्या युनिट्स मध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत असं म्हणलेलं आहे तिकडे. जे सगळे युनिट्स हे क्रियाशील आहेत. नेक्स्ट म्हणलंय सेल्फ ऑर्गनाइज्ड. हे जे सारे युनिट्स आहेत ते सगळे स्वतः सेल्फ ऑर्गनाइज्ड आहेत. फक्त अनऑर्गनाइज्ड असलेला आहे, अनऑर्गनाइज्ड असलेली जी काही ऑर्डर असेल ती फक्त ह्युमन ऑर्डर आहे. लक्षात घ्या, अनऑर्गनाइज्ड असलेली ऑर्डर ही कुठली आहे? ह्युमन ऑर्डर आहे. ऑल युनिट्स आर एनर्जाइज्ड. प्रत्येक युनिट मध्ये एनर्जी आहे. सूर्यामध्ये आहे का एनर्जी? पृथ्वीमध्ये आहे का एनर्जी? आहे का? आतमध्ये पृथ्वीच्या बघा ना, लावारस आहे का? बघा, म्हणजेच पृथ्वीला पण काही एनर्जी आहे स्वतःची आहे. आज आपण म्हणतोय जमीन सुपीक आहे. जमीन सुपीक असण्यामागे पण त्या जमिनीमध्ये ती एनर्जी आहे ना, बिकॉज ऑफ विच जे काही सीड्स आपण पेरलेले ते त्या जमिनीतून उगवून येतात, ज्याला आपण फर्टाईल लँड म्हणतोय ना, फर्टाईल लँड. समजतं का? पाय म्हणून तिकडे काय म्हणलंय? ऑल युनिट्स विच आर अवेलेबल इन द नेचर, ऑल युनिट्स आर हॅव्हिंग सर्टन एनर्जी, देअरफॉर एनर्जाइज्ड वर्ड इज युज्ड. नेक्स्ट इज recognizes. All units recognizes the relationship and fulfills. प्रत्येक युनिट मध्ये नातेसंबंध आहेत. विचार करा, शेतकरी जर त्या शेत जमिनीला पाहत असेल तर आईचं नातं समजतोय. म्हणजे प्रत्येक युनिटमध्ये नातेसंबंध आहेत. जर आपण पाहिले तर आहेत, नाहीतर मग नातेसंबंध नाही आहेत. लक्षात घ्या. म्हणजेच ऑल युनिट्स रेकग्नाइजेस म्हणजे काय म्हणणार बघा ना, एक्सपिरियन्स करणं पण असा अर्थ होतो रेकग्नाइजचा, समजून घेणं असा पण अर्थ होतो. रिलेशनशिप्स, नातेसंबंधांना समजून घेणं, आणि फुलफिल्स म्हणजे त्या नातेसंबंधांची परिपूर्तता करणं.
एवढा पार्ट कळला का? हॅलो, यस. Sir. गालावरचा हात थोडस ताट बसा. गालावर हात ठेवला की झोपतं माणूस, लक्षात घ्या. ओके, थँक्यू. नंतर काय झालं बघा, युनिट्स कॅन बी क्लासिफाईड इन टू 2 टाइप्स. हे जे काही युनिट्स आहेत ते 2 टाइप मध्ये क्लासिफाय झाले आहेत. कुठले ते 2 टाइप? पहिला टाइप आहे मटेरियल, ज्याला हिंदीमध्ये जड असं म्हणतोय आपण. जड 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 काय बघा ना, जड जड काय बघा ना, जड का जड 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 हा जड जड. सगळ्या बघा ना, सगळ्या कारणांचं मूळ, सगळ्या कारणांचं मूळ असं काहीतरी एक हिंदीमध्ये आहे. सबकी जड आप हो, येते का लक्षात? असं म्हणतात का बघा ना, सबकी जड म्हणतात का बघा ना? ते जड आहे का जड आहे माहित नाही मला, पण ते जड आठवलं मला आता. जड म्हणजे काय? मटेरियल म्हणलं इकडे. आणि दुसरा टाइप युनिट्सचा जो कॉन्शियसनेस म्हणला आहे ना, सेल्फ, ज्याला हिंदीमध्ये शब्द आहे चैतन्य आहे. समजून घ्या. म्हणजे बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे तो ऍक्च्युली चैतन्य आहे, ते म्हणजे कॉन्शियसनेस आहे. आणि जे मटेरियल आहे ते हे युनिट्सचे 2 टाइप आहेत. युनिट्स मधून पडलेले हे 2 टाइप आहेत, मटेरियल अँड कॉन्शियसनेस. आपण पुढे जातोय मटेरियलला समजून घेण्यासाठी. तर मटेरियल जर पाहिलं तर टेम्पररी आहे का? विचार करा. मटेरियल जे काय आहे ते टेम्पररी आहे ना. म्हणजे काय हो, आपल्या बॉडीच्या, आपलं बॉडी आहे ना, आपली बॉडी ज्याला आपण शरीर म्हणतोय, हे टेम्पररी आहे. टेम्पररी आहे. आपण मरून गेलं की आपली बॉडी पुरतात किंवा जाळतात, 2च गोष्टी आहेत. म्हणजे हे टेम्पररी आहे. काही वर्षांसाठीच आपण ह्या पृथ्वीवरती आलेलो आहे आणि हा शरीर भेटलेलं आहे आपल्याला. हे शरीर म्हणजे ऍक्च्युली मटेरियल आहे, लक्षात घ्या. आणि बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे, ज्याला चैतन्य म्हणतोय आपण, तो मात्र कंटिन्युअस असतो. कंटिन्युअस असतो म्हणजे निरंतर असतो. मग मटेरियल साठी 2 गोष्टी आहेत, रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग. म्हणजे मटेरियल हे एक्सपिरियन्स करतं, काय बघा ना, एक्सपिरियन्स करतं ते. आणि फुलफिल म्हणजे त्याची परिपूर्तता पण करण्यासाठी मटेरियल मध्ये ती ॲबिलिटी आहे. पण कॉन्शियसनेस जर पाहिला, चैतन्य जर पाहिलं, तर त्याच्याकडे 4 गोष्टी आहेत. रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग तर आहेच, म्हणजे मटेरियलच्या पण कॅरेक्टरिस्टिक्स आलेल्या आहेत त्या सेल्फ मध्ये. प्लस 2 अति महत्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला असतात, ज्याला आपण चैतन्य म्हणतोय, स्पिरिट म्हणतोय, सोल म्हणतोय. ते म्हणजे नोईंग. नोईंग म्हणजे जाणणं, आणि ॲज्युमिंग म्हणजे मानणं. मग जाणणारा आणि मानणारा जर कोण असेल तर तो बॉडीच्या आतमध्ये असलेला सेल्फ आहे. समजतं का? पहा, आपण पुढे जातोय बरं का. हे थोडस क्लिअर करत, हे क्लोज करायला लागतं थोडस वरती. परत एकदा पेन. मग मटेरियल जर पाहिलं, ज्याला आपण टेम्पररी आहे, रेकग्नायझिंग, फुलफिलिंग, ह्या 2 ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणूया आपण. ह्याचे परत 2 टाइप पडले. ते म्हणजे ऑर्डर्स आहेत ऍक्च्युली, जे आपण 4 ऑर्डर्स पाहिल्या. फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर, ॲनिमल ऑर्डर अँड ह्युमन ऑर्डर. ह्या 4 ऑर्डर इकडे भेटतील तुम्हाला. तर मटेरियल मधून पडलेले 2 ऑर्डर ते म्हणजे फिजिकल ऑर्डर अँड बायो ऑर्डर. ह्याच्यामध्ये काय फरक आहे पाहूया आपण. फिजिकल ऑर्डर जर पाहिलं तर त्याचं एक्झाम्पल आहे सॉइल अँड वॉटर. यस. मग ते कसं बनलं? तर ऍटम म्हणजे अणु, मॉलिक्यूल म्हणजे रेणू. फरक काय आहे मग? हे जर नुसतं असेल H तर ह्याला हायड्रोजन म्हणूया आपण. हा एक काय आहे? ऍटम आहे. हायड्रोजनचे 2 ऍटम एकत्रित आल्यानंतर एक काय होतो? H2 मॉलिक्यूल तयार होतो, ज्याला आपण काय म्हणतोय? रेणू. ठीक आहे, रेणू. आणि मॉलिक्युलर स्ट्रक्चर हे पुढचं आहे. ह्या मॉलिक्यूल मध्ये एक ऑक्सिजनचा ऍटम आल्यानंतर ऍक्च्युली आपण त्याला काय म्हणतोय? H2O, पाणी तयार झालं. ते म्हणजे मॉलिक्युलर स्ट्रक्चर. H2O इज मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ द वॉटर. यस. मग पुढच्या लेवलला, मॉलिक्युलर स्ट्रक्चर नंतर पुढच्या लेवलला 3 फिजिकल स्टेट्स पडतात, ज्याला आपण सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस म्हणतो. पदार्थाच्या ह्या अवस्था आहेत, त्याला आपण काय म्हणतोय? स्टेट म्हणतोय ना, फिजिकल स्टेट्स.
सॉलिडच्या ऐवजी इकडे शब्द वापरला लंप. लंपचा जर डिक्शनरी मिनिंग गुगल मध्ये पाहिला तर ढेकळं. लंपचा जर इंग्लिश मिनिंग जर मराठीमध्ये पाहिला गुगल वरती तर ढेकळा असा अर्थ आहे. मग तो ढेकळा असा अर्थ न घेता आपण काय अर्थ घेतोय? सॉलिड. ठीक आहे. आणि फ्लुइड्स, मॉलिक्युलर स्ट्रक्चरचे 2 टाईप पडले परत, लम्स अँड फ्लुइड्स. फ्लुइड्सचे परत 2 टाईप आहेत, तिकडे दिलेले नाही आहेत, ते मी स्वतःच लिहितोय. G फॉर गॅसियस अँड L फॉर लिक्विड. गॅसियस अँड लिक्विड, दीज आर दी 2 टाइप्स ऑफ फ्लुइड्स. फ्लुइडची व्याख्या जर करायची झाली तर विच कॅन फ्लो अँड सबस्टन्स विच इज हॅव्हिंग दी टेंडन्सी टू फ्लो. सबस्टन्स विच इज हॅव्हिंग दी टेंडन्सी टू फ्लो, अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतोय? फ्लुइड असं म्हणतोय. त्याचे 2 टाईप पडले, गॅसियस अँड लिक्विड. मग ह्या तिन्ही अवस्थांचा पुढे जाऊन होतं काय आहे? पुढे जाऊन सेल तयार होतो. सेल. सेल म्हणजे पेशी. अमिबा एक्झाम्पल आठवतं का बघा, कितवीत शिकलो? तर तो जो अमिबा होता तो एक पेशी प्राणी, बरोबर? हा, म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा कॉन्शियसनेस यायला चालू झाला. लक्षात घ्या, या बॉडीच्या आतमध्ये असलेला जो सेल्फ आहे तो सेल्फ ह्या तिन्ही अवस्थांमध्ये एकत्रित येऊन एक सेल म्हणजे एक पेशी तयार झाली, जिथे बायो ऑर्डर सुरुवात झाली. बायो ऑर्डर म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा जीव यायला चालू झाला. बायो ऑर्डर म्हणजे काय? जीव अवस्था, जीव व्यवस्था. मग ह्या तिन्ही ज्या ऑर्डर्स आहेत त्या एकत्रित येऊन बायो ऑर्डर तयार होते आणि मग एक सेलची निर्मिती होते, एका पेशीची निर्मिती होते, ज्याच्यामध्ये जीव आला असं म्हणतो आपण. काय बघा ना, समजतं का? जास्त जर सेल एकत्रित आले तर प्लांट म्हणतो आपण त्याला. जास्त सेल एकत्र आले तर प्लांट म्हणतो, किंवा ग्रास म्हणतो, किंवा ट्रीज म्हणतोय. पेड, पौधे, गवत, काय बघा ते सगळं प्लांट्स आलं. नंतर मग ह्याच्या पुढच्या लेवलला गेल्यानंतर ऍक्च्युली ऍनिमल बॉडी आपण जर कन्सिडर केली म्हणजे काय? प्राणी किंवा पक्ष्यांचं शरीर. ऍनिमल बॉडी म्हणजे काय? प्राणी किंवा पक्ष्यांचं शरीर आहे. हे शरीर आणि इकडून सेल्फ, बॉडीच्या आतमध्ये असलेला सेल्फ एकत्रित आले तिकडे. इकडून शरीर आलं, इकडून कॉन्शियसनेस आला, दोघांमध्ये प्लस सिम्बॉलनी ऍक्च्युली कुठली ऑर्डर तयार झाली? ऍनिमल ऑर्डर तयार झाली. कळलं का? ह्युमन बॉडी म्हणजे आपलं शरीर. आपलं शरीर, ह्युमन बॉडी म्हणजे आपलं शरीर. आणि इकडून सेल्फ आला, सेल्फ. इकडून सेल्फ आला, इकडून ह्युमन बॉडी आली. एकत्रित आल्यानंतर ऍक्च्युली ह्युमन ऑर्डर तयार झाली, ज्याला आपण मनुष्य अवस्था म्हणतोय. आईच्या पोटामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपलं शरीर तयार होत असतं. कळतं का? विचार करा. म्हणजे ह्युमन बॉडी तयार होत असते आईच्या गर्भामध्ये, आईच्या पोटामध्ये आहे. आणि नंतर सेल्फ येत असतो, ज्याला आपण काय म्हणतोय? कॉन्शियसनेस, ज्याला आपण चैतन्य म्हणतोय. आणि त्या आईच्या पोटामध्ये असताना ज्यावेळेस त्या शरीरामध्ये तो सेल्फ येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जीव येतो आहे ना. नंतर मग लात मारायला चालू होतं ते. समजतं का? समजून घ्या. आणि त्या इन्फंटनी मारलेली लात पोटामध्ये असताना आईला ती गुदगुल्या देऊन जाते असं म्हणतात. तुम्ही ते अभ्यासा बरं का, किंवा ते शिका, काय बघा. तर मग ह्युमन बॉडी सेपरेट आहे, जी मटेरियलनी बनलेली आहे. आणि कॉन्शियसनेस म्हणजे असं काहीतरी सेल्फ आहे तो, ज्याला आपण सोल म्हणतोय, स्पिरिट म्हणतोय. ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यानंतर ऍक्च्युली ह्युमन ऑर्डर तयार होते. आणि ह्या ह्युमन ऑर्डर कडेच फक्त राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग्स आहेत. राईट अंडरस्टँडिंग म्हणजे योग्य समज असणारा हा मानव आहे, आणि राईट फिलिंग म्हणजे योग्य भावना असलेला पण हा मानव आहे. प्राण्यांमध्ये ह्या राईट फिलिंग्स नसतात. समजून घ्या. P for trust, R for respect, A for affection, C for care, G for guidance, R reverence, G glory, G gratitude, and L love. All these are 9 values, 9 feelings. ह्या फक्त माणसाला, ह्युमन बिंग्सला असतात. येतं का लक्षात? बघा. आणि ह्या 2 गोष्टींमुळे ऍक्च्युली काय होते? डेफिनाइट ह्युमन कॉन्डक्ट. आपण खरंच मानवासारखं वागायला लागतो. आपलं बिहेवियर मानवासारखं निश्चित होत आहे ना. डेफिनाइट म्हणजे निश्चित होतं. जर आपलं स्वतःचं बिहेवियर हे अनिश्चित असेल तर आपण स्वतःला ह्युमन बिईंग म्हणायचं नाही. आपण स्वतःला म्हणायचं प्राणी, ऍनिमल म्हणायचं, पशु म्हणायचं.
समजतं का बघा. त्याच्यासाठी डेफिनाइट ह्युमन कॉन्डक्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग्स आपल्यामध्ये असल्या पाहिजेत. मला वाटतं हा पार्ट तुम्हाला समजलेला असावा. होलिस्टिक डेव्हलप काय काय होता पॉइंट तो? होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ, विसरला, होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ, होलिस्टिक परसेप्शन, सॉरी, दृष्टिकोन आहे हा. होलिस्टिक परसेप्शन ऑफ हार्मनी इन एक्झिस्टन्स. अस्तित्वामध्ये सुव्यवस्था जर आणायची असेल तर आपल्याला हा सर्वांगीण दृष्टिकोन आपल्यापाशी असला पाहिजे. सर्वांगीण दृष्टिकोन आपल्यापाशी असेल तरच आपल्याला ह्या अस्तित्वामध्ये सुव्यवस्थितपणा आपण आणू शकू. जाऊया पुढे. यस, बाकीचं वाचा आहे थेरॉटिकल, तुम्हाला समजून जाईल. पुढचा पॉइंट घेतोय आपण. डेव्हलपमेंट म्हणजे विकास, इन म्हणजे कशात, कशात तर एक्झिस्टेन्शियल सेन्स. एक्झिस्टेन्शियल सेन्स म्हणजे अस्तित्वात असलेला जो काही सेन्स आहे. आता हे थोडासा अवघड शब्द आहे बरं का, ह्याचा मी बराच अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यातून मला असं सापडलं, म्हणतोय मी, हे मला सापडलेलं, हे चुकीचं आहे का बरोबर आहे हे मला माहित नाही. मी तुमच्या समोर मांडतोय, दिस इज द प्रपोजल आहे. एक्झिस्टेन्शियल सेन्सलाच आपण पुढे म्हणतोय जाऊन सिक्स्थ सेन्स, 6वा आहे. त्यालाच दुसरा म्हणूया आपण कॉमन सेन्स. हे दोन शब्द ऐकले का बघा. सिक्स्थ सेन्स कधी कधी आपण म्हणतोय, मित्रमैत्रिणींची बोलत असताना, कॉमन सेन्स नाही तुला असं म्हणतात का बघा, तुला सिक्स्थ सेन्स नाही असं म्हणतो आपण. तर ते म्हणजे एक्झिस्टेन्शियल सेन्स आहे. हे आलं कसं मग आहे? आपल्याला ऍक्च्युली किती सेन्स आहे तो असताना? निसर्गाकडून मिळलेले ते 5 आहेत. डोळ्यांनी पाहणे, कानाने ऐकणे, नाकाने श्वास घेणे, गंध घेणे, काय बघा. पुढचा जो आहे तो जिभेने चव घेणे आणि स्पर्श करणे, त्वचा म्हणतो आपण. ठीक आहे. तर हे ऍक्च्युली 5 सेन्सेस आहे, 5 सेन्स आहेत आपल्याला, जे 5 सेन्सरी ऑर्गन्स कडून भेटलेले आहेत आपल्याला. ह्याच्या वरती जो काही सेन्स आहे त्याला म्हणायचं एक्झिस्टेन्शियल सेन्स. आणि त्याचा विकास होणं गरजेचं आहे. त्याचा विकास होणं गरजेचं आहे. म्हणजे सिक्स सेन्स किंवा आपण काय म्हणतोय त्याला कॉमन सेन्स आपल्यामध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे. तर हे जे काही दिलेलं आहे हे थोडंसं वाचा तुम्ही, तुम्हाला समजेल. नाही समजलं तर आपण चर्चा करूया. ठीक आहे, जातोय आपण पुढे ही डायग्राम समजून घेण्यासाठी. ही डायग्राम ऑलरेडी आपण पाहिलेली आहे बरं का. मोबाईल मध्ये जर परत बघितलं तर मी हाकलेल, मला त्रास होतो. तुम्ही लेक्चर ऐकत असाल तर नो इश्यूज, पण मेसेजेस आणि तसलं काय करत असेल तर माझ्या लेक्चरला बसायची गरज नाही आहे. मे आय नो युअर नेम प्लीज? महेश जोशी. प्लीज टेक केअर आहे. नाहीतर यायचंच नाही इकडे, मी अटेंडन्स पण घेत नाही. महेशजी जोशी, कळलं का? समजून घ्या ना एकमेकांना. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो बरं का, युट्यूब वरती माझ्यापेक्षा छान सेशन्स देणारे, छान गोष्टी शिकवणारे तिकडे माणसं आहेत, त्याला आपण युट्यूबर म्हणतोय. तिकडून तुम्हाला हे सगळं ह्याच्यापेक्षा भारी मिळणार आहे. तिकडे यायची गरज नाहीये ऍक्च्युली तुम्हाला. कशासाठी आलाय ना तो अर्थ समजून घ्या. नाहीतर मग ऑनलाईन लेक्चर अटेंड करतच होता की आहे, तिकडे कोण बघत होतं का तुम्हाला? तुम्ही मोबाईल मध्ये लेक्चर बघताय का तुम्ही काय बघताय वेगळंच? इकडे यायची गरजच नव्हती. काय बघा, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना पण सेशन घेतो बरं का मी, तर तिथले विद्यार्थी मला असे दिसत नाहीत. 10वी नंतर आलेले असतात ते, एकदम त्यांचं माइंड प्युअर असतं, निरागस निष्पाप, जसं लहान मुलं असतात, लहान बाळ असतात. नंतर नंतर काय होतं बघा, ह्याचा पण अभ्यास करतोय मी सध्या. शिंग फुटतात, शिंग कुठं दिसतच नाहीत पण फुटलेले असतात. मग नेमकं फुटतं काय आहे, त्याचा शोध घेण्याची आपल्याला गरज आहे असं म्हणूया. ते गरज पर्यंतच पुरावं उरावं आहे, त्याची आवश्यकता होऊन आहे. नेमकं काय फुटलं हे जाणून घेण्याची आवश्यकता आणि गरजेमध्ये फरक आहे, तो समजून घ्या. आला तर काय बघा, नाही आला तर तुमच्यावर तुमचं तुम्हीच बघा. ऑनलाईन समजतं का हो काय चाललंय, कसं चाललंय? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. पुढची डायग्राम आपण पाहतोय, हार्मनी इन सेल्फ. आपल्या बॉडीच्या आतमध्ये असलेला जो सेल्फ आहे, ज्याला आपण कॉन्शियसनेस, चैतन्य म्हणलेलं आहे,
तर त्याच्यामध्ये हार्मनी आणण्यासाठीची डायग्राम ही आहे. समजते का पहा आहे. तर बर का इकडे डावी साइड आहे फोर्स अँड पॉवर म्हणलंय. फोर्सला आपण बल असं म्हणतोय मराठीत, हिंदीत. पॉवरला शक्ती असं म्हणतोय. आणि उजव्या साइडला ऍक्टिव्हिटी म्हणलेलं आहे, म्हणजे क्रिया, वेगवेगळ्या क्रिया करतोय आपण. विचार करा आता ह्या दोन्ही गोष्टीचा. ठीक आहे. योग्य समज ही आपल्या बॉडीच्या आतमध्ये असलेल्या सेल्फ मध्ये ही आपल्याला आणायला लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला बल लावायला लागणार आहे, शक्तीचा वापर करायला लागणार आहे. ह्या दोन्ही गोष्टींचा वापर करून ऍक्च्युली बॉडीच्या आतमध्ये असलेला जो सेल्फ आहे त्याच्यामध्ये योग्य समज येणार आहे. येणार आहे का? विचार करा. येणार आहे. पॉवर फक्त सांगतो जी अल्टिमेट आहे बरं का. पॉवर ही महत्वाची आहे ना, शक्ती. त्याचा जर फॉर्म्युला पाहिला मॅथमॅटिकली, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. बरोबर. थोडस बघा आहे ना इंजिनिअरिंग. समजा मी 10 कामं करतोय. ते 10 कामं करण्यासाठी मला 2 तास लागतात आहेत. 10 कामं करण्यासाठी 2 तास लागतात आहेत. माझी पॉवर किती असणार आहे? 5. यस. विचार करा. जर मी ह्या टाइमला कमी केलं, 2 तास 10 कामं करण्यासाठी 2 तास लागत होता मला, ते मी टाइम कमी करून 1 तासावर आणलं. पॉवर वाढली का कमी झाली? वाढली. लक्षात घ्या ना, पॉवर वाढली. मग जर पॉवर आपली वाढवायची असेल तर टाइमला आपल्याला कमी करायचं. इफ वी विल रिड्यूस टाइम and if you will work more, obviously automatically you will become a powerful human being. समजून घ्या. ह्याचा अर्थ आता मी थोडस, हा एक शब्द ऐकला का? हे एक वाक्य आहे. बरेच जण म्हणतात, घरामध्ये म्हणतात, शिक्षक लोक पण म्हणतात, मनी इज एव्हरीथिंग. चुकलंय ना. टाइम इज मनी. मनी इज एव्हरीथिंग पण म्हणतात, पण ते आता जुनं झालं. आपण ते बऱ्याच वेळा ह्या आपल्या युएचयू मध्ये शिकलं, ऐकलंय. दुसरं एक वाक्य म्हणलं जातं, ते म्हणजे काय? मनी, टाइम इज मनी. खरंच टाइम इज मनी आहे का? ह्याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे, ते पण आपण शिकलं पाहिजे. जर त्याच्यानुसार जर गेलो मी, काय म्हणतोय बघा, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन, कॅन आय राईट मनी? विचार करा. का तर तुम्हीच म्हणलाय. काय म्हणलाय? टाइम इज मनी आहे. टाइम इज मनी जर तुम्हीच म्हणत असेल तर मी असं लिहू शकतो, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन मनी. मग विचार करा आता, जर एखादं काम कुठलं पण काम करण्यासाठी मनी लागतं. विचार करा, कुठलं पण काम करायचं पैसा लागतो. असं कुठलंच काम नाही जिकडे पैसा नाही लागत. विचार करा. आणि त्या कामाचा मोबदला म्हणून सॅलरी मिळते. कामाचा मोबदला म्हणून सॅलरी मिळते. शेतामध्ये पण शेतमजुरी जर कोण करत असेल तर त्याला सॅलरी मिळते. तो शेतकरी देत नाही, सावकार काय म्हणणार बघा ना, तो देत नाही. जो मोबदला आहे तो देत नाही. त्याच्यामुळे तिकडे प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या. स्वतः तर काम करू नाही शकत, दुसऱ्यांना कामाला ठेवून त्यांच्याकडनं काम करून घेतोय आणि त्याचा मोबदला मात्र देत नाही. मग इकडे विचार करा, जर दुसरं एक्झाम्पल, पॉवर जर कन्सिडर केली, 10 कामं करण्यासाठी काही पैसा लागतोय असं समजू आपण. 1000 रुपये लागतात असं समजू आपण. ठीक आहे. माहित नाही किती लागतात. छोटस एक्झाम्पल घेतोय आपण. किती झालं वर्क किती झालं? पॉवर इज इक्वल टू सांगा. थोडस शून्य जास्त झाले असतील, गणित थोडस कच्चं असेल तर एक काढून टाकू आपण. वर्क किती झालं? म्हणजे 10 कामं करण्यासाठी 10 रुपये लागतात, किंवा $10 लागतात, किंवा 10 बिटकॉइन लागतात. काय लागतात बघा मनी कशामध्ये. तर एका बिटकॉइनची किंमत किती आहे माहिती आहे का? 30 लाखाच्या वर आहे. 2009 साली बिटकॉइनचा जन्म झाला. आम्ही त्यावेळेस बीईत होतो. एका बिटकॉइनची किंमत आज 30 लाखाच्या वर आहे. मी त्या बिटकॉइनला 700 रुपये असताना पासून 30 लाखापर्यंत जाताना पाहिलेलं आहे. ठीक आहे. जी सध्या अख्ख्या पृथ्वीची करन्सी होण्याच्या मार्गावर आहे. आणि ह्याचा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमात कधी येणार माहित नाही आपल्याला. ठीक आहे. तर पूर्ण जगाचा अवेअरनेस आपल्याला असला पाहिजे. त्याच्यासाठी थोडस वेगळं एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न केला मी. बघा, मग इकडे 10 कामं करण्यासाठी 10 रुपये लागतात असं समजू. माझ्याकडनं झालं किती काम हो? पण विचार करा आता, मी काय करतोय, हे रुपये, हे मनी येत आहे, ह्याला जर मी कमी केलं,
जिकडे 10 रुपये लागत होते तिकडे मी काय केलं, 10 कामं ही 5 रुपयामध्ये किती कामं झाली? कामं नाही, सॉरी, शक्ती. मगापासून कामच म्हणतो मी, बरं का, चुकीचा शब्द आहे तो, शक्ती. आपल्याकडे किती शक्ती आहे? 2 ही शक्ती आहे. 2 हे युनिट आहे. 2 हे युनिट आहे. 10 कामं करण्यासाठी 5 रुपये लागले. सुरुवातीला 10 कामं करण्यासाठी 10 रुपये लागत होते. आपली शक्ती 1 होती. ह्याच्या उलट झालं, जर 10 कामं करण्यासाठी 100 रुपये लागायला लागले तर आपल्याकडे शक्ती किती आहे? 0.1 आहे. म्हणजे आपली शक्ती ऍक्च्युली काय झाली? कमी झाली आहे. मग ठीक आहे, मग आहे जे पैसे घेऊन काम करतात त्यांच्याकडे शक्ती आहे का? विचार करा. जे पैसे देऊन काम करतात त्यांच्यामध्ये पॉवर आहे का? हा प्रश्न आहे मला तुमच्यासाठी. आज एखादा दाखला काढायचा असेल, लगेच 200 रुपये टाकले की दाखला मिळतो. अधिकारी द्यायलाच बसलेले. पैशाने काम व्हायला नाही पाहिजे, लक्षात घ्या. आणि हे ज्यावेळेस बदलेल त्यावेळेस फिजिकल फॅसिलिटीज आणि व्हॅल्यूज ह्या एकत्रित येऊन काहीतरी खरंच डेव्हलपमेंट होईल. समजतंय का? पहा, ऑनलाईन कळतं का हो? येस सर. थोडस क्लिअर करतो बरं का, सगळं एकदम क्लिअर करण्यासाठी क्लिअर ऑल. यस. तर राईट अंडरस्टँडिंग येण्यासाठी आपल्याला काही फोर्स लावायला लागणार आहे, काही शक्ती आपल्याला लावायला लागणार आहे. कुणावरती? बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या त्या सेल्फ वरती बल आणि शक्ती लावायला लागणार आहे. त्याच्यानंतरच आपल्याला ऍक्च्युली योग्य समज येणार आहे, राईट अंडरस्टँडिंग. आणि ह्याचं आउटपुट जर एकदा राईट अंडरस्टँडिंग आलं तर ऑटोमॅटिक आपल्याला रिअलायझेशन होणार आहे, ज्याला आपण अनुभव म्हणतोय. ठीक आहे. आणि पुढच्या लेवलला जाऊन आपल्याला काही गोष्टींचा बोध होणार आहे, ज्याला म्हणतोय आपण अंडरस्टँडिंग. योग्य समज आपल्यामध्ये येणार आहे. डाव्या साईडला ह्या फोर्स आणि बलचा ऍक्च्युली कंट्रोल असतोय. म्हणजे बल आणि शक्ती ह्या आपल्याला प्रेरित करत असतात. कशासाठी हो? ह्या 3 गोष्टींसाठी. हॅलो, विचार करा. आपल्याला इच्छा येतात, ह्या फोर्सफुली येत असतात. ह्या काही शक्तीने आपल्याला त्या इच्छा येत असतात. ह्या फोर्सफुली आपल्याला विचार येत असतात, थॉट्स येत असतात बॉडीच्या आतमध्ये असलेल्या सेल्फला. बॉडीच्या आतमध्ये असलेला सेल्फ जो आहे तो आशा चुकीचा शब्द आहे तो. एक्सपेक्टेशन्स म्हणजे काय हो? अपेक्षा. अपेक्षा आणि आशामध्ये फरक आहे. होप म्हणजे आशा, हा चुकीचा शब्द आहे, हा खोडून टाकू. इथे अपेक्षा असं घ्या. आणि एक्सपेक्टेशन्स थोड्याशा मोठ्या लेवलला गेल्या तर त्या ऍस्पायरेशन्स बनतात, ज्याला आपण काय म्हणतोय? महत्वाकांक्षा. माणूस हा महत्वाकांक्षी प्राणी आहे म्हणूया आपण. समजतं का? पाहा. आणि फाईन काय बघा ना, एंड लेवलला जर गेलं तर 2च आपल्या महत्वाकांक्षा आहेत, त्या म्हणजे हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी. आनंदी होणं आणि समृद्ध होणं, ह्या 2च ऍक्च्युली महत्वाकांक्षा आहेत. त्या 2 महत्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी जन्मल्यापासून मरेपर्यंत ट्रिमेंडस एफर्ट्स आपण करतोय. मग हे केलेले ट्रिमेंडस एफर्ट्स खरंच आपल्याला हॅपीनेस आणि प्रॉस्परिटी देणार आहेत का? ह्याचा विचार आपण केला पाहिजे आयुष्य जगत असताना. समजलं का? यस. त्याच्यासाठी मग इकडे म्हणलंय कंटेंट ऑफ इमॅजिनेशन, ज्याला कशाची जोड असली पाहिजे? मार्गदर्शन कशाचं असलं पाहिजे? योग्य समजेचं मार्गदर्शन हे आपल्याला येणाऱ्या इमॅजिनेशनला असलं पाहिजे. आपण ज्या काही गोष्टी कल्पना करतोय त्या कल्पना करत असताना आपल्याला कशाचं मार्गदर्शन पाहिजे? योग्य समजेचं मार्गदर्शन पाहिजे. समजलं का? समजलं का? आणि हे जर सगळं झालं तर ऍक्च्युली आपलं बिहेवियर, ज्याला वागणं असं म्हणतोय आपण. थोडस बरं का, पहिल्या बेंचवर बसले, थोडस पाणी पिऊन या ना, जावा तुम्ही. थोडेसे डोळे झाकायला लागले तुमचे. सर्दी झाली? हा, सर्दी झाल्यामुळे डोळे झाकले जातात. ठीक आहे, ओके. ऐका इकडे आहे ना, गायडेड बाय आहे ना राईट अंडरस्टँडिंग. योग्य समजेमुळे त्याचं मार्गदर्शन जर आपल्याला भेटलं आणि त्यातून जर आपल्या कल्पना जर आपल्याला आल्या आहे ना बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला, तर निश्चितच आपला जो बिहेवियर आहे, आपलं जे वागणं आहे ते पण बदलेल.
बदलेल का विचार करा. आणि पुढच्या लेवलला आपण जे काही काम करणार आहोत ते पण हे योग्य समजेमुळे येईल. आपल्या कामाला पण व्हॅल्यू असेल. समजून घ्या. समजलं काय? काय अडचण डाऊट ऑनलाईन वाले? Yes, sir. महत्वाचा इकडे एक शब्द आहे बरं का, कॉम्पिटन्सी. व्हॉट यू आर आहे. ह्याचा जर नीट विचार केला बरं का तर तुम्ही स्वतःला आता विद्यार्थी आहे असं समजताय. तुम्ही जर आता स्वतःला जर आता असं समजायला चालू केलं, आय एम द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ एक्स कंपनी. काय म्हणतोय बघा, आय एम द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ एक्स कंपनी आहे. आणि त्या पद्धतीने ऑटोमॅटिक आपण इमॅजिन करायला चालू केलं तर आपलं बिहेवियर पण तसं व्हायला चालू होईल आहे. आपण काम पण तशीच करायला चालू होईल. विचार करा. म्हणजेच काय, आपली जी क्षमता आहे त्या क्षमतेना आपण लिमिटेड केलेलं आहे. लक्षात घ्या. अमर्याद क्षमता, अमर्याद कॉम्पिटन्सी असलेला तो सेल्फ आहे. बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सोल, स्पिरिट, सेल्फ म्हणतोय आपण त्याला, त्याच्यामध्ये अमर्याद अशा क्षमता आहेत. त्यांना मर्यादित ठेवणारा हे आपणच आहोत. समजून घ्या. त्याच्यामुळे आपल्या क्षमता वाढवा. कारण की सेशन घेत असताना डिप्लोमा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पण मला तुमच्यासारखेच वाटतात आणि तुम्ही पण त्यांच्यासारखेच वाटतात. असं काहीच फरक मला जाणवत नाही. तो जाणवला पाहिजे ऍक्च्युली. समजतं का? पहा, तरच ऍक्च्युली काय झालं, आपण 11वी 12वी करून इंजिनिअरिंगला आलो. नाहीतर त्यांची समज आणि तुमची समज, त्यांची राईट अंडरस्टँडिंगची लेवल आणि तुमच्या राईट अंडरस्टँडिंगची लेवल जर सेमच असेल तर मग 11वी 12वी केलं हे टाइमपास झाला म्हणून. समजतं का? बघा, विचार करा. विचार करा. तिकडे पण टीसीएस कंपनी येते 3rd इयर झाल्यानंतर. इकडे पण टीसीएस कंपनी येते. दोघांना सेम पॅकेज देतं टीसीएस कंपनी. 4 लाख 5 लाख 7 लाख काय असेल ते. तुम्ही इकडे 12वी करून 4 वर्ष करून तेवढंच पॅकेज. तिकडचे विद्यार्थी 10वी करून 3 वर्षात तेवढंच पॅकेज. समजून घ्या मग गोष्टी आहे. आपण कुठे चुकतोय किंवा आपण काय कसं आपला कॉम्पिटन्सी लेवल वाढवल्या पाहिजेत. आपल्या क्षमतांना आपण कसं वाढवलं पाहिजे. दॅट यू विल हॅव टू अंडरस्टँड. समजलं का? जाऊया पुढे ऑनलाईन. हॅलो. Yes, sir. Yes, sir. आपल्याकडे लास्ट मला वाटतं बरं का, आता हा पॉइंट होणार नाहीये. आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता मला फक्त एक लेक्चर पाहिजे. एक लेक्चर झाल्यानंतर आपला सिलेबस संपतोय. ओके. इथून पुढे मला वाटतं 1 2 का 3 इमेजेस आहेत. त्या इमेजेस आपण समजून घेणार आहेत. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज हा इथे संपेल. फक्त आपला सिलेबस संपतोय. पण आपला युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज हे पूर्ण आयुष्यासाठी आहे. ते आयुष्यभर तुम्ही फॉलो करा. आणि निश्चितच काही काय म्हणायचं त्याला, आमूलाग्र असे बदल आपल्यामध्ये होतील. ओके. राहिलेले जे 7-8 मिनिट आहेत, इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स अबाउट दी होलिस्टिक परसेप्शन, जे सर्वांगीण विकास आपण पाहिला, 2 डायग्राम पाहिले आपण मला वाटतं. त्याच्याबद्दल काही आपण हे पुढच्या लेक्चरला घेतोय आणि पुढचं लेक्चर हे शेवटचं लेक्चर असेल. काही प्रश्न? ऑनलाईन? No, sir. आणि युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज जर हा विषय आपण नीटपणे काय म्हणणार बघा ना, नीट जर शिकला तो, अभ्यासला तो, तर आयुष्यात आपल्याला कोणालाच प्रश्न विचारण्याची गरज नाहीये. लक्षात घ्या. असा हा विषय आहे. कसल्याच प्रकारचा प्रश्न विचारायची कोणालाच गरज नाहीये. एवढी ताकद देणारा हा विषय आहे. स्वतःच्या कॉम्पिटन्सी लेवल वाढवण्यासाठीचा हा विषय आहे. फक्त आपल्याला काय जाणीव नाहीये त्याची. त्याच्यासाठी आपण प्रश्न विचारतोय एकमेकांना. ओके. समजतं का? बघा. आणि प्रश्न विचारणं हे चुकीचं नाहीये. प्रश्न हे विचारलेच पाहिजेत. त्याचं कारण काय आहे, आपली जशी ग्रोथ होत जाते, आपण जसं मोठमोठं होत जातो, तशा गोष्टी आपल्याला समजायला लागतात.
हे निसर्गाचीच किमया आहे. निसर्गाने बनवतानाच आपल्याला तसं बनवलेलं आहे. जसं जसं आपलं एज वाढेल तस तसं आपल्याला गोष्टी कळायला लागतात. आता काही जण असे पण सापडतील की ज्यांचं एज जरी वाढलं तरी ते अजून तेवढी मॅच्युरिटी नसते त्यांच्यामध्ये. समजून घ्या, समजूतदारपणा नसतो त्यांच्यामध्ये. त्याला कारण काय आहे हे आपण हुडकली पाहिजे. आणि जर आपल्याला खरंच उद्या एका मोठ्या लेवलला किंवा एक समाजाचा घटक म्हणून जर बनायचं असेल, व्हायचं असेल, एक अधिकारी म्हणून जर गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर मध्ये जर घुसायचं असेल, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर एखाद्या कंपनीचा व्हायचं असेल, तर हा अवेअरनेस आपल्यामध्ये असला पाहिजे. म्हणजेच व्हॅल्यूज आणि स्किल्स ह्या दोन्ही गोष्टींसोबत आपण पुढे गेलं पाहिजे. समजलं का? यस, थांबूया. Yes, sir. Thank you very much for attending this session. And bye. जावा.